स्वाध्याय इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 18वा ध्वनी ध्वनीची निर्मिती. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. आ. ध्वनीची वारंवारिता हर्ट्झ मध्ये मोजतात. इ. ध्वनीचा आयाम कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो. इ. ध्वनीच्या प्रसरणासाठी माध्यमांची आवश्यकता असते. प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. अ गट बासरी. उत्तर हवेतील कंपने. आ. वारंवारिता. उत्तर हर्ट्झ मध्ये मोजतात. ध्वनीची पातळी. उत्तर डेसिबल. इ. श्राव्यातील ध्वनी. उत्तर वारंवारिता 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त. उ. अश्रव्य ध्वनी. उत्तर वारंवारिता 20 हर्ट्झपेक्षा कमी. 3. शास्त्रीय कारणे लिहा. अ. जुन्या काळी रेल्वे कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत. उत्तर रेल्वेगाडी रुळावरून धावताना तिच्या चाकाचे रुळावर जोरात आघात होतात आणि घर्षण होते. या आघात आणि घर्षणामुळे रुळात कंपने निर्माण होऊन ध्वनी निर्माण होतो. या ध्वनीच्या कंपनांचे प्रसरण रूळ या स्थायुरूप माध्यमातून दूरपर्यंत होते, म्हणजेच या रुळातून ध्वनी दूरपर्यंत प्रवास करतो. दूरवरच्या अंतरावर रुळांना कान लावल्यास हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो आणि रेल्वेगाडी येत असल्याची कल्पना येते. म्हणूनच जुन्या काळी रेल्वेगाडी कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत. आ. तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो. उत्तर तबल्यामध्ये ताणलेल्या चामड्याच्या पडद्यावर आघात केल्याने त्या पडद्यात कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो. सतारीमध्ये ताणलेला तार छेडल्यामुळे त्या तारामध्ये कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो. अशा रीतीने कंपायमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या कंपनांची वारंवारिता आणि उच्च नीचता वेगवेगळी असते. म्हणून तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो. इ. चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही. उत्तर ध्वनीच्या प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसल्याने माध्यमांच्या अभावामुळे चंद्रावर आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही. म्हणूनच चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही. इ. डासांच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते, परंतु आपल्या हाताची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही. डासांच्या पंखांची खालीवर अशी हालचाल अत्यंत वेगाने होते. त्यांच्या पंखांची हालचाल एका सेकंदात 300 हर्ट्झ ते 600 हर्ट्झ एवढी असते. त्यामुळे श्राव्य ध्वनी निर्माण होतो व आपण ती हालचाल ऐकू शकतो. मात्र आपण आपल्या हाताची हालचाल इतका वेगाने करू शकत नाही. हाताच्या हालचालीमुळे होणारा ध्वनी 20,000पेक्षा कमी वारंवारितेचा असतो. असा अवश्राव्य ध्वनी आपण ऐकू शकत नाही. म्हणून आपल्या हाताची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. ध्वनीची निर्मिती कशी होते? उत्तर कोणत्याही वस्तूवर आघात झाला की त्या वस्तूमध्ये कंपने निर्माण होतात. कंप पावणारी वस्तू ध्वनीचे उगमस्थान असते. वस्तूच्या कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते. आ. ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते? उत्तर 1. ध्वनीच्या कंपनांचा आयाम. ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. 2. ध्वनीच्या कंपनांची वारंवारिता. वारंवारिता जास्त असेल तर ध्वनीची तीव्रता जास्त असते. 3. ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर. ऐकणाऱ्याचे ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर कमी असेल तर ध्वनीची तीव्रता अधिक जाणवते. इ. दोलकाच्या वारंवारितेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा. उत्तर दोलकाची लांबी वाढली की दोलकाची वारंवारिता कमी होते. म्हणजेच लांबी वाढली की त्या दोलकाची एका सेकंदात होणारी दोलने कमी होतात. दोलकाच्या वारंवारितेवर
त्याचा आयामाचा फारसा परिणाम होत नाही. म्हणजेच आयाम वाढला किंवा कमी झाला तरी त्या दोलकाची वारंवारिता विशेष बदलत नाही. ती जवळजवळ तेवढीच राहते. ई. ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्च नीचता कोणत्या 2 मार्गांनी बदलता येते ते स्पष्ट करा. उत्तर: तारेचा ताण वाढला की वारंवारिता वाढते आणि निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो. ताण कमी केला की वारंवारिता कमी होते आणि ध्वनी नीचतम असतो. तारेची लांबी कमी केली की वारंवारिता वाढते, त्यामुळे निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो. तारेची लांबी वाढवली की वारंवारिता कमी होते आणि निर्माण होणारा ध्वनी नीचतम असतो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ज्युनिस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.